स्थल काल परत्वे त्यांना त्या त्या वयामध्ये जे जे ज्ञान मिळायला पाहिजे वेळेनुसार, तसं न मिळता आज ते ज्या वयात आहे त्या वयामध्ये 60चं 70चं 80चं सगळं ज्ञान त्यांना आत्ताच अवेलेबल आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यांची गल्लत काय होते आहे, की हे कंटिन्यूअस डोक्यामध्ये गेल्यामुळं आता त्यांच्या डोक्यामध्ये झालेला आहे इन्फॉर्मेशनचा भडीमार. आणि ज्यावेळेस व्यसन आपण म्हणतो, म्हणजे जसं दारूचं व्यसन, ड्रग्सचं व्यसन, तर आधीच्या काळी ह्या व्यसनाला सोडवणं खूप सोपं होतं. म्हणजे त्याला आयसोलेट करायचं, पॅक करायचं आणि त्याला त्याच्यापासून दूर ठेवायचं आणि ट्रीटमेंट चालू करायची. हळू-हळू, हळूहळू मग ते कंट्रोल व्हायचं. बरोबर. परंतु तुम्ही ज्या विद्यार्थ्याचा उल्लेख केला, की ज्याला 7 दिवस मोबाईल काढून घेतला आणि त्याला मात्र लॉक करून ठेवलं. अहो, तुम्ही त्याला मोबाईलपासून दूर केला, पण मोबाईलमधनं जे पण काही त्याच्या डोक्यात गेलेलं आहे, ते डोक्यातलं स्क्रोलिंग थांबलं का? नाही. तर नाही थांबलं. आणि त्याच्यामुळे जरी त्याच्यापासून मोबाईल दूर गेलेला असला, तरी त्याच्या ब्रेनला मात्र काय सवय पडली? शांत न बसण्याची.